सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे सोनाराचा पाठलाग करून चाकूचा धाक दाखवत तब्बल 30 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने लुटणाऱ्या अट्टल दरोडेखोरांचा आता जिल्हा टोळीला हिंगोली पोलिसांनी जेलबंद केले आहे। या कारवाईतील लुटलेल्या संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींनी कापडशिंगी येथील बँक फोडण्याची धक्कादायक कबुलीही दिली आहे। दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी कापडसिंगी येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांना धानोरा शिवारात लोणार महामार्गावर अज्ञात तिघांनी त्यांची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत 144 ग्राम सोने, 3600 ग्राम चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 30 लाखाचा मुद्देमाल जबरीने लुटण्यात आला असून या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन गुन्ह्यांचा छडा लावण्याचे स्पष्ट आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने समांतर तपास करत जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथून मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले। तर गुन्ह्याची टीप देणाऱ्या कापडशिंगीतील 2 आरोपींनाही अटक करण्यात आली। आरोपी परमेश्वर उर्फ सागर पडुळकर, राहुल मोहन पवार, अभिषेक प्रल्हाद धनवडे जालना, शोएब हमीद पठाण परभणी, भगवान विनायक हराळ, तुकाराम पुंजाराम हराळ कापडसिंगी यांना अटक करण्यात आली। ही उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सेनगाव पोलीस ठाणे सायबर सेल व जालना पोलिसांच्या संयुक्त पथकाने पार पाडली असून पोलिसांचे सर्वस्तरीय कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे।